न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात ग्रामीण भागातील आंबेडकरी अनुयायांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद। सेलू शासनाच्या वतीने राज्यात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा घाट चालू असून सदरील आरक्षण उपवर्गीकरणाचा घाट हाणून पाडण्यासाठी आंबेडकर अनुयायांनी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात सेलू तालुक्यातील राजवाडी, वालूर, आडगाव, कानड, हट्टा, सिमगाव, वेंगळी, पिपळगाव, निपाणी, टाकळी, करडगाव, जवळाजीवाजी, चिकलठाणा, बुद्रुक, रायपूर, चिकलठाणा, खुर्द, रवळगाव येथील सर्वाधिक महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। या बैठकीमध्ये जातीवादी शासनाने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा चालवलेला खेळ हाणून पाडण्यासाठी तालुक्यातील संविधान प्रेमी नागरिक तसेच आंबेडकर अनुयायी यांचा विरोध सुरू आहे। सदरील बैठकीत आरक्षण उपवर्गीकरण विरोधात जून 15 रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे आरक्षण उपवर्गीकरणाचा विरोध करून शासन स्तरावरून अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा करण्यात येत असलेला घाट तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात येणार आहे। या बैठकीत सेलू तालुक्यातील आंबेडकर अनुयायी व संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट। जय भीम, जय संविधान। आज आम्ही या चिकलठाणा या खेडेगावामध्ये येणाऱ्या 15 तारखेला आरक्षण उपवर्गीकरण विरोधामध्ये सेलू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून उपविभागीय कार्यालयापर्यंत भव्य मोर्चाचा आयोजन या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये लोकशाही मार्गाने करण्याचं आयोजित केलेलं आहे। आणि या मोर्चाच्या बांधणीसाठी आम्ही रात्रंदिवस अहोरात्र आमची टीम गावोगावी फिरून लोकांना या विषयावर माहिती देऊन आम्ही जास्तीत जास्त संख्येनं हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। आणि या अनुषंगानं येणाऱ्या 15 तारखेला मंत्रालयामधील लोकांच्या या मुख्यमंत्र्याच्या कानठळ्या उघडल्याशिवाय राहणार नाहीत। याच आम्हाला लोकांच्या माध्यमामधून, समाज बांधवांच्या माध्यमामधून पाठबळ मिळत आहे। आणि हा मोर्चा भूतोना भविष्यती सेलूमध्ये होऊन हा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला या ठिकाणी चित्र दिसत आहे। जय भीम।